एव्हरीवन, मी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी आज कंटिन्यू करते आहे द अल्केमिस्ट मराठी ऑडिओ बुक. याआधी आपले 99 पेजेस रीड करून झालेले आहेत. आता मी 100 पेजपासून कंटिन्यू करते. दुसरा दिवस उजाडला तो धोक्याचा खुणा दाखवत होता आणि तरुण आणि किमयागार तिथे काय करत असेल याची विचारणा करायला 3 सशस्त्र सैनिक त्याच्यासमोर उभे राहिले. किमयागाराने उत्तर दिलं, मी माझ्या ससाण्याबरोबर शिकार करतो आहे. आलेल्या सैनिकांपैकी एक म्हणाला, तुमच्याकडे शस्त्र आहेत का हे पाहण्यासाठी तुमची झडती घ्यावी लागेल. हे ऐकताच किमयागार घोड्यावरून सावकाश उतरला. तरुणाने त्याचं अनुकरण केलं. तरुणाच्या धोपटीत असलेले पैसे पाहून त्या सैनिकाने विचारलं, इतके पैसे कशासाठी? पिरामिडपर्यंत पोहोचण्यासाठी मला ते लागणार आहेत. किमयागाराच्या वस्तूंची झडती घेताना विचित्र द्रव पदार्थाने भरलेला चंबू आणि आकाराने कोंबडीच्या अंड्यातून किंचित मोठं असलेलं पिवळं काचेचं अंड त्याला सापडलं. हे सगळं काय आहे? सैनिक खेकसला. आणि अरे बाबा, तो परीस आहे आणि ते अमृत आहे. किमयागाराचं महत्त्वकार्य आहे. जो कोणी अमृताचा घोट घेईल तो कधीच आजारी पडणार नाही आणि परीसाचा स्पर्श होताच कुठल्याही धातूचं रूपांतर सोडण्यात होईल. हे ऐकताच आलेले 3ही अरबी सैनिक खदखदून हसू लागले. किमयागार त्यांच्या बरोबरीने हसू लागला. त्याची उत्तर ऐकून चांगलीच करमणूक झाली होती. म्हणूनच त्यांनी त्या दोघांना सर्व वस्तू परत करून पुढे जाऊ दिलं. त्या वाटेने थोडा पुढे प्रवास केल्यावर तरुणाने किमयागाराला म्हटलं, तुम्हाला वेळ लागलं होतं का? तुम्ही त्यांना असं का सांगितलं? किमयागार मिस्किलपणे म्हणाला, तुला जीवनाचा सर्वात साधा पाठ शिकवण्यासाठी लक्षात ठेव. आपल्या अंतरंगात असलेल्या अत्यंत मौल्यवान ठेव्याची माहिती आपण इतरांना दिली तर सहसा कोणीही आपल्यावर विश्वास ठेवत नाही. पुढचे काही दिवस त्यांचा प्रवास सुरळीतपणे झाला. तरुणाचं हृदय आता अधिकाधिक गप्प होऊ लागलं होतं. भूत किंवा भविष्यात त्याला फारसं स्वारस्य राहिलं नव्हतं. आजूबाजूला पसरलेल्या वाळवंटाचा आस्वाद घ्यायला ते उत्सुक होतं. त्याची आणि तरुणाची तहान जगतात्म्यामुळे भागत होती. तरुणाशी हृदयाची दोस्ती झाल्यामुळे इथून पुढे ते दोघंही एकमेकांना फसवू शकणार होते. आता जर हृदयाने कधी संवाद साधला तर तो केवळ तरुणाला चेतना आणि शक्ती देण्यासाठी असणार होता. मैलाना मैल पसरलेल्या वाळवंटात मुकपणाने सुरू असलेल्या प्रवासाचा शीण तरुणाला जाणवू नये म्हणूनच हाच हृदयाचा एकमेव प्रयत्न होता. मेंढपाळ असताना मेंढरं विकून नियतीचा मागोवा घेण्यासाठी तरुणाचा विचार अत्यंत धाडसाचा होता. काच सामानाच्या दुकानात काम करत असताना तरुणाने दाखवलेला उत्साह वाखण्याजोगा होता. या दोन्ही प्रसंगी तरुणाने दाखवलेले गुण असामान्य होते हे हृदयानेच त्याच्या निदर्शनास आणून दिलं. तरुणाच्या वाटेत आलेले पण त्याला कधीही न जाणवलेले धोके हृदयाने त्यांच्यासमोर पहिल्यांदाच उघड केले. तरुण लहान असताना त्याचे वडिलांनी रायफल उत्सुकतेपोटी उचलली होती. अजाणतेपणी त्याला इजा होऊ नये म्हणून हृदयाने लपून ठेवली होती. पुढे अशी एकदा मेंढ्यांचा कळप घेऊन भटकंती करत असताना तरुण अचानक आजारी पडला होता. तिथे कुरणात तो भडाभडा उकला होता आणि त्यानंतर अति थकव्याने ग्लानी येऊन त्याला गाढ झोप लागली होती. त्या दिवशी त्याच्या वाटेवर 2-4 दबा धरून बसले होते. तरुण तिथे पोहोचताच त्याला ठार करून त्याच्या मेंढ्यात ताब्यात घेणार होते. पण झोप लागलेला तरुण ठरल्याप्रमाणे वेळेस ठरल्या वाटेवरून न गेल्यामुळे ते चोर निघून गेले होते. तरुणाने मार्ग बदलला असावा असं त्यांना वाटलं. तरुणाने किमयागाराला विचारलं, माणसाचं हृदय नेहमीच त्याला मदत करतं का? साधारणतः जे लोक आपल्या नियतीचा मागोवा घेऊन पाहतात त्यांना हृदय आवर्जून मदत करतं. त्या व्यतिरिक्त मुलांनाही ते मदत करतं. वयस्कर लोकांना आणि दारुड्यांना सुद्धा हृदयांचं सहाय्य मिळतं. किमयागाराने खुलासा केला, म्हणजे माझा जीव कधी धोक्यात पडणार नाही असा त्याचा अर्थ होतो का? त्यावर किमयागार म्हणाला, हृदयाला जे शक्य असतं तितकं ते करतं. त्याचा प्रवास पुढे सुरू राहिला. मार्गात एके ठिकाणी एका टोळीचा पडाव पडला होता. छावणीत कोपऱ्यावर सशस्त्र अरब पहारा देत होते आणि त्याच्या अंगावर सुंदर शुभ्र पायघोड अंगरखे होते. हुक्का ओढत युद्धाच्या रम्य कथा एकमेकांना ऐकवण्यात ते मग्न होते. या 2 प्रवाशांकडे कुणीही लक्ष दिलं नाही. चला, इथे काही धोका नाही, छावणी ओलांडून गेल्यावर तरुण उद्गारला. ते ऐकताच किमयागार संतापून म्हणाला, हृदयावर विश्वास ठेवावा हे खरं असलं तरी आपण वाळवंटात आहो हे विसरता कामा नये. लोक जेव्हा एकमेकांशी युद्ध करण्यात मग्न असतात तेव्हा युद्धभूमीवर उमटणाऱ्या किंकाळ्या जगत आत्म्याच्या कानांपर्यंत पोहोचवतात.
त्या सूर्याखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम प्रत्येकाला भोगावाच लागतो. तरुणाच्या मनात आलं सारं काही एकच आहे. किमयागाराच्या सांगण्यात किती तथ्य आहे हे जणू तरुणाला पटवून देण्यासाठी अचानक त्या वाळवंटात आणि त्या दोघांमधून 2 घोडेस्वार उपस्थित झाले. तुम्ही इथून पुढे जाऊ शकत नाही, त्यापैकी एकाने म्हटलं. टोळी उद्द असलेल्या भागात तुम्ही येऊन पोचले आहात. घोडेस्वाराच्या नजरेला थेट नजर देत किमयागार म्हणाला, मी फार पुढे जाणार नाही. त्यावर घोडेस्वार गप्प राहिले. मग त्यांनी त्या दोघांना पुढे जायला अनुमती दिली. किमयागाराने ज्या पद्धतीने हा प्रसंग हाताळला होता ते पाहून तरुण थक्क झाला होता आणि त्या आदराने तो म्हणाला, तुम्ही निव्वळ नजरेस त्या घोडेस्वारांना कह्यात ठेवलं. आपले डोळे आपल्या आत्म्याची ताकद दर्शवतात, किमयागाराने शांतपणे सांगितलं. त्याचं म्हणणं तरुणाला मनोमन पटलं. काही वेळापूर्वी मागे पडलेल्या त्या छावणीसमोरून जाताना इतर कोणी जरी दोघांकडे लक्ष दिलं नव्हतं तरी त्यांच्यापैकी एक जण आपल्या हालचाली रोखून पाहत होता हे तरुणाला जाणवलं होतं. अंतर खूप असल्यामुळे तरुणाला त्याचा चेहरा दिसू शकला नव्हता, पण नजरेची दाहकता त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचली होती. सरतेशेवटी त्याने तो डोंगराळ भाग ओलांडला. इथून पुढे पिरामिडपर्यंत पोहोचायला फक्त 2 दिवस लागतील असं किमयागाराने सांगितलं. यानंतर आपले मार्ग लवकरच वेगळे होणार आहेत. तेव्हा मला किमया करायला शिकवा ना, तरुणाने आजर्व केला. तुला जर किमयेबद्दल आधीपासूनच माहिती आहे. जगत आत्म्यापर्यंत पोहोचवणे म्हणजे किमया, तुझ्यासाठी सुनिश्चित असलेला खजिना शोधून काढणे म्हणजे किमया. माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नाही. शिशांचं रूप सोन्यात करण्याच्या किमयेबद्दल मी बोलतो आहे. हे ऐकल्यानंतर किमयागार शांत झाला. त्याची बरोबरी वाळवंटाच्या शांततेशी होत होती. त्याचं खाऊन झाल्यानंतर किमयागार म्हणाला, विश्वातली प्रत्येक गोष्ट विकसित झाली आहे. ज्ञानी माणसाच्या मते सोनं हा धातू सर्वाधिक विकसित आहे. असं का हे मला विचारू नकोस, कारण मला ते ठाऊक नाही. परंपरा नेहमी योग्य असतात इतकंच मला ठाऊक आहे. ज्ञानी माणसाचं जग सामान्य माणसांना कधी समजून घेता आलं नाही. त्यामुळे सोन्याकडे विकाससूचक म्हणून पाहण्याऐवजी लोकांनी तो संघर्षाचा मुद्दा केला. पुढे सरसावत तरुण म्हणाला, विविध वस्तूंकडून अनेक भाषा बोलल्या जातात. काही दिवसांपूर्वी उंटांच्या खिंकरण्याचा अर्थ माझ्यासाठी नगण्य होता आणि नंतर त्याच्या खिंकारण्यापासून मिळणारी धोक्याची सूचना मला लक्षात येऊ लागली. आज मात्र पुन्हा एकदा माझ्या लेकी त्याचं खिंकारणं हे फक्त खिंकारणं उरलं आहे. आपण जे बोलत आहोत ते किमयागाराला आधीपासून ठाऊक असणार. ह्या विचाराने तरुण एकदम गप्प बसला. खऱ्या किमयागाराबद्दल मला माहिती आहे. किमयागार बोलू लागला. महिनो स्वतःला कोंडून घेत सोन्याप्रमाणे स्वतःला विकसित करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. या दरम्यान त्यांचा परिसराचा शोध लागला. एखादी गोष्ट विकसित होत असताना प्रत्येक गोष्ट विकसित होऊ लागते हे त्यांना उमजलं. इतर काहींना परीस अपघाताने सापडला. इतरांच्या आत्म्याहून त्यांचे आत्मे अशा गोष्टींसाठी तयार आणि तत्पर होते. त्यांना उपजत विशिष्ट भेट मिळाली होती. पण असे लोक असे दुर्मिळ असतात. काही सोन्यात रुची असलेल्यांची 3री श्रेणी आहे. त्यांना कधीही गुपित उलगडलं नाही. शिस, तांब आणि लोखंडाला आपली वैयक्तिक नियती आहे याचाही विसर त्यांना पडला. इतरांच्या नियतीत ढवळाढवळ करणाऱ्याला स्वतःच्या नियतीचा मागोवा कधी घेता येत नाही. किमयागाराने उच्चारलेले शब्द एखाद्या शापासारखे वातावरणात घुमत राहिले होते. पुढे होत त्याने जमिनीवरचा शिंपला उचलला आणि तो म्हणाला, पूर्वी या वाळवंटाच्या जागी समुद्र होता. आलं आहे ते माझ्या लक्षात, तरुणाने तत्पुरतेने उत्तर दिलं. तो शिंपला कानाला लावायला किमयागाराने सांगितलं. त्याच्या लहानपणी तो वारंवार असे करत असे. त्या शिंपल्यातून समुद्राची गाज ऐकू येई. या एवढ्याशा शिंपल्यात समुद्राने वास्तव्य केले आहे, कारण तीच त्याची नियती आहे. आणि पुन्हा एकदा ते वाळवंट व्यापून टाकेपर्यंत समुद्र पाठपुरावा थांबवणार नाही. त्यानंतर आपल्या घोड्यांवर बसून त्या दोघांनी इजिप्तच्या पिरॅमिडच्या दिशेने कूच केली. सूर्य अस्ताला जात असताना तरुणाच्या मनाने धोक्याचा इशारा दिला. त्याच्याही 4ही बाजूने वाळूच्या महाकाय टेकड्या पसरल्या होत्या आणि त्याने चमकून किमयागाराकडे पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही चलबिचल किंवा धोक्याची जाणीव दिसत नव्हती. त्यानंतर केवळ 5 मिनिटातच त्याच रस्त्यावर वाट पाहत असलेले 2 घोडेस्वार त्याला दिसले. तरुण किमयागाराला सावध करण्याआधीच घोडेस्वारांची संख्या 10 आणि पुढच्या क्षणी 100 झाली.
नजर जाईल तिथे फक्त घोडेस्वार दिसत होते. टोळीतील प्रत्येकजण नख शिंकात निळ्या पोशाखात होता. डोक्यावरचा कुपिया काळ्या अगलने बांधला होता. निळ्या बुरक्या आडून फक्त त्याचे डोळे दिसत होते. इतक्या अंतरावरूनही त्याच्या डोळ्यात एकवटली आत्म्याची ताकद लक्षात येत होती. त्याच्या नजरेत त्या दोघांचा मृत्यू लिहिला होता. त्या दोघांना जवळच्या सैनिक छावणीत नेण्यात आलं. एका तंबूत टोळी प्रमुख हाताखालच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होता. एका सैनिकाने त्या दोघांना त्याच्या समोर नेऊन उभं केलं. हे दोघं घेर आहेत, एका सैनिकाने माहिती पुरवली. त्यावर किमयागार म्हणाला, आम्ही साधे प्रवासी आहोत. 3 दिवसापूर्वी तुम्ही शत्रूच्या छावणीत होतात. त्यांच्यापैकी एकाशी तुम्ही गप्पा मारत होत्या. किमयागार विचलित न होता म्हणाला, मी या वाळवंटात भटकणारा प्रवासी आहे. मला ताऱ्यांचं ज्ञान आहे. टोळ्या, युद्ध, हालचाली यांपैकी मला काहीही माहीत नाही. माझ्या या मित्रांचा वाटाड्या म्हणून मी काम करतो आहे. हा तुझा मित्र नक्की कोण आहे? प्रमुखाने खडसावलं. किमयागाराने बिनादिक्कतपणे म्हटलं, तो किमयागार आहे. त्याला निसर्गाची तत्त्व जाणून घेता येतात. त्याच्या ठायी असामान्य शक्ती आहे. तुमच्यासमोर तिचं प्रदर्शन करायला त्याला आवडेल. तरुण मुकाट्याने ऐकत होता. त्याच्या मनात दहशत निर्माण झाली होती. हा त्रयस्थ इथे काय करतो आहे? दुसऱ्या एकाने विचारलं. तरुण हा बोलण्याआधीच किमयागाराने पटकन त्याच्या हातातली पोतळी हिसकावून घेत त्यातील सोन्याची नाणी काढून प्रमुखाच्या हाती ठोठत म्हणाला, सॉरी ठेवत म्हटलं, तुमच्या जमातीसाठी तो हे पैसे घेऊन आला आहे. प्रमुखाने चकार शब्द न उच्चारता ते पैसे स्वीकारले. त्यातून पुरेशी शस्त्र आणता येणार होती. सरतेशेवटी त्याने प्रश्न केला, किमयागार म्हणजे? निसर्ग आणि हे जग ज्याला समजतं असा माणूस. याच्या मनात आलं तर हा निव्वळ विचारांनी तुमची ही छावणी हवेत उडवून लावेल. हे ऐकताच तिथे असलेला प्रत्येकजण खदखदून हसला. या युद्धामुळे होणाऱ्या विनाशाची त्यांना सवय होती, परंतु वाऱ्यामुळे आपण उद्ध्वस्त होऊ यावर विश्वास नव्हता. तरीसुद्धा या समोरच्या माणसाचं बोलणं ऐकताच त्या प्रत्येकाच्या हृदयाची धडपड वाढली. ते सर्व वाळवंटाचे रहिवासी होते. चेटूक आणि जादूची भीती त्याच्या मनात होती. तो हे साध्य कसं करते मला पाहायचं आहे. प्रमुखाने इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्याला 3 दिवस लागतील. किमयागाराने उत्तर दिलं, केवळ त्याचं सामर्थ्य तुम्हाला दाखवण्यासाठी तो स्वतःला वाऱ्यात परावर्तित करेल. तर त्यात त्याला अपयश आलं तर तुमच्या टोळीच्या सन्मानार्थ आम्ही दोघंही नम्रपणे प्राणार्पण करू. प्रमुख उद्धटपणे म्हणाला, हे जे माझंच आहे ते तुम्ही मला काय देणार? तरीसुद्धा त्या प्रवाशांना 3 दिवसाची मुदत दिली. एव्हाना तरुण भीतीने थरथरत होता. किमयागाराने त्याला हातातून धरून तंबूतून बाहेर आणलं. तू घाबरला आहेस हे त्यांच्या लक्षात येऊ देऊ नकोस. फार शूर आहेस. ते सर्व भ्याडपणाचा तिरस्कार करतात. किमयागाराने त्याची समजूत घातली. तरुणाच्या तोंडातून अवाक्षरही निघू शकलं नाही. तंबूच्या मध्यभागी ते चालत गेले. त्या दोघांना कैदेत टाकण्याऐवजी अरबांनी त्याचे घोडे काढून घेतले. पुन्हा एकदा जगाने त्याच्या विविध भाषांची प्रचिती दिली होती. काही क्षणांपूर्वी अखंड आणि मुक्त असणारं वाळवंट अचानक एका अभेद्य भिंतीत बदललं होतं. आता कुठे तरुणाला कंठ फुटला. माझ्याजवळ असलेलं सर्व काही तुम्ही त्यांना देऊन टाकलंत. आजवरच्या आयुष्यात मी जमा केलेली सगळी पूजा दिली. तू जर मेला असतास तर त्या सगळ्यांचा तुला काय उपयोग झाला असता? किमयागाराने प्रश्न केला. तुझ्या पैशांमुळे आपल्याला 3 दिवसाचं वाढीव आयुष्य मिळालं आहे. प्रत्येक वेळेस पैशांमुळे आयुष्य वाचत नाही हे लक्षात ठेव. पण त्याचे शहाणेपणाचे बोल तरुणाच्या मनात शिरले नाहीत. तो प्रचंड हादरला होता. आपण स्वतःला वाऱ्यामध्ये कसं रूपांतरित करणार आहोत याची कल्पना त्याला नव्हती. तो कुठे किमयागार होता? तितक्यात किमयागाराने रक्षकांकडे चहाची मागणी केली. चहा येताच त्याने चक्क तरुणाच्या मनगटावर थोडा चहा ओतला. अचानक तरुणाला शांत वाटलं. किमयागार काहीतरी पुटपुटला, पण तरुणाला त्याचा अर्थ समजला नाही. अतिशय कोमल स्वरात किमयागार अचानकपणे म्हणाला, ॲक्च्युली भीतीच्या आहारी जाऊ नकोस. तसं झालं तर तुझ्या हृदयाशी संवाद साधू शकणार नाहीस. पण स्वतःला वाऱ्यात कसं बदलायचं याची मला जराही कल्पना नाही. आपल्या नियतीचा पाठपुरवठा करणाऱ्या व्यक्तीला आवश्यक ते सारं काही ठाऊक असतं. अपयशाची भीती ही एकमेव गोष्ट आहे ज्याला स्वप्नपूर्ती अशक्य होते. मला अपयशाची भीती नाही, पण स्वतःला वाऱ्यात कसं बदलायचं हे मला अजिबात माहिती नाही. तसं असेल तर ते तुला शिकावं लागेल. तुझं आयुष्य अवलंबून आहे त्यावर. आणि नाही जमलं तर मग आपल्या नियतीचा पाठपुरवठा करत असताना तुला मरण येईल. लाखो करोडांना आपली नियती काय आहे हेही माहीत असणं त्यांच्यासारखं मरण्यापेक्षा असं मरत शतपटीने यथार्थ आहे. पण तू काळजी करू नकोस.
किमयागार त्याला शांत करत म्हणाला, मृत्यूचं दडपण असलं की लोकांना आपल्या जीविताची अधिक प्रकर्षाने जाणीव होते. पहिला दिवस असाच संपला. जवळच कुठेतरी घनघोर लढाई सुरू असावी. कितीतरी जखमी सैनिकांना छावणीमध्ये आणलं गेलं. त्याच्या जागी दुसरे सुदृढ सैनिक तुकडीत दाखल करण्यात आले. आयुष्य पुढे सरकलं. मृत्यूमुळे कशातही बदल घडून येत नाही असा विचार तरुणाच्या मनात आला. आपल्या एका सहकाऱ्याच्या मृत शरीराकडे पाहत एक सैनिक म्हणाला की तू कदाचित नंतर मेला असतास किंवा तह झाल्यावर मेला असतास. ऐनकेन प्रकारे तुझा मृत्यू निश्चित होता. दिवसाच्या शेवटी तरुण किमयागाराच्या शोधात निघाला. तो आपल्या ससनाला घेऊन वाळवंटात फिरत होता. तरुणाने पुन्हा आपली समस्या मांडली. मी स्वतःला वाऱ्यात कसं रूपांतरित करणार आहे याची मला अजूनही कल्पना नाही. मी तुला काय सांगितलं हे ते लक्षात ठेव. हे जग म्हणजे ईश्वराशी केवळ दृश्य बाजू आहे. किमयेने आपण काय साधतो, भौतिक प्रतलाला संपर्कात आणून आपण आध्यात्मिक परिपूर्णता साध्य करतो. तुम्ही काय करत आहात? माझ्या ससनाला खाऊ घालतो आहे. त्याला कशाला खाऊ घालता? तरुण त्राग्याने म्हणाला, मी जर स्वतःला वाऱ्यात बदलू शकलो नाही तर आपण सर्व मरणार आहोत. काहीतरीच काय? किमयागार म्हणाला, तू एकटाच मरशील, कारण स्वतःला वाऱ्यात कसं बदलायचं हे मला माहिती आहे. दुसऱ्या दिवशी छावणीजवळ असलेल्या टेकडाच्या सुडक्यावर तरुण चढून गेला. पहारेकऱ्यांनी त्याला अडवलं नाही. स्वतःला वाऱ्यात बदलू शकणाऱ्या जादूकाराबद्दल त्यांनी ऐकलं होतं. त्याच्या वाटेला न जाणं शहाणपणाचं आहे असं त्यांना वाटत होतं. मुख्य म्हणजे इथून पळून जाणं अशक्य होतं. दुसऱ्या दिवशी दुपार तरुणाने वाळवंटाचं निरीक्षण करण्यात घालवली. आपल्या हृदयाचं सांगणं ऐकण्याचा प्रयत्न त्याने केला. त्याच्या मनात दाटून आलेली भीती वाळवंटाला जाणवली होती हेही त्याच्या लक्षात आलं. दोघं एकाच भाषेत बोलत होते. तिसरा दिवस उजाडला. प्रमुखाने हाताखालच्या अधिकाऱ्याला बोलावून घेतलं. किमयागाराला त्याने पाचारण केलं. सगळे येताच तो म्हणाला, स्वतःला वाऱ्यात रूपांतरित करणाऱ्या तरुणाकडे जाऊया. चला, किमयागाराने उत्तर दिलं. आदल्या दिवशी तरुण ज्या टोकावर जाऊन बसला होता तिथेच तो त्यांना घेऊन गेला. सगळ्यांनी बसून घ्यावं अशी सूचना त्याने केली. त्याला वेळ लागू शकतो तो म्हणाला. आम्हाला कशाचीच घाई नाही. प्रमुख म्हणाला, आम्ही या वाळवंटाची माणसं आहोत. तरुणाने क्षितिजाकडे नजर टाकली. दूरवर त्याला पर्वत दिसत होते आणि जिथे अस्तित्व अशक्य वाटत होतं तिथे वाळूच्या मोठ्या टेकड्या, प्रचंड खडक आणि झाडंसुद्धा दिसत होती. गेले कित्येक महिने त्याने हे वाळवंट तुडवलं होतं. असं असूनही किती कमी माहिती होती त्याला वाळवंटाची. तिथल्या छोट्याशा भागात त्याला इंग्लिश गृहस्थ आणि तांडा भेटला होता. त्याने टोळी युद्ध अनुभवली होती. 50,000 ताळाची झाडं आणि 300 विहिरी असलेल्या ओयासिसची ओळख त्याला झाली होती. आज तुला काय हवं आहे? वाळवंटाने त्याला प्रश्न केला. काल दिवसभर माझ्याकडे पाहून पोट नाही भरलं का तुझं? मी जिच्यावर मनापासून प्रेम करतो तुझ्याच वाळवंटात कुठेतरी राहते. तरुण बोलू लागला. त्यामुळे मी जेव्हा तुझ्याकडे पाहतो तेव्हा मी तिच्याहीकडे पाहत असतो. मला तिच्याकडे परतून जायचं आहे. त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. नाहीतर मी स्वतःला वाऱ्यात कसं बदलू शकेन? प्रेम म्हणजे काय? वाळवंटाने विचारलं. प्रेम तुझ्या वाळूवरून उडणाऱ्या ससाण्याची झेप असते. तुझ्या अंगाखांद्यावर त्याला भक्ष्य मिळतं म्हणून त्याच्यासाठी तू हिरव्यागार शेतासारखा आहेस. तुझ्या विस्तीर्ण शरीरावरचा प्रत्येक खडक, प्रत्येक वालुका आणि प्रत्येक टेकडी आणि पर्वत त्याला परिचित आहेत आणि तू त्याला भरभरून देत राहतोस. चोचीत धरलेल्या भक्ष्याबरोबर माझा अंश त्याने धरलेला असतो. वाळवंट मन उघडं करू लागलं आणि वर्षानुवर्ष मी त्याला सावज पुरवत आलो आहे. जे काही थोडं बहुत पाणी मी धारण करू शकतो ते त्याला पाजत आलो आहे. त्याच्या भक्ष्याच्या तहानभुकेची काळजी मीच घेतो. त्याचं भक्ष्य माझ्या अंगाखांद्यावर बागडतं असल्याचा आनंद मी अनुभवत असताना अचानक आकाशातून झेप घेत तो माझी निर्मिती चोचीत धरून माघारी जातो. त्यावर तरुण म्हणाला, पण म्हणूनच तर तू सावजाची निर्मिती केलीस ना, जेणेकरून ससाण्याचं पोषण व्हावं. हा ससाना मग माणसाचं पोषण करतो. मनुष्य जेव्हा तुझ्या वाळूचं पोषण करू लागतो तेव्हा सरतेशेवटी पुन्हा नवं सावज तुझ्या अंगाखांद्यावर बागडू लागतं. जगाच्या विकासाची हीच तर रीत आहे. मग याला प्रेम म्हणता येईल का? हो, हेच प्रेम असतं. त्यामुळे सावजाचा ससाण्याचा माणूस आणि माणसाचं वाळवंट होतं. त्यामुळे शिसं सोन्यात रूपांतरित होतं. सोनं पृथ्वीकडे परत जातं. काय बोलतो आहेस तू? मला तर काहीही समजत नाही.
वाळवंटाने गोंधळून विचारलं. पण तुला निदान हे तरी समजू शकतं की या वाळवंटात कुठेतरी एक तरुणी माझी वाट पाहत आहे. तिच्यासाठी मला स्वतःला वाऱ्यात परावर्तित करायचं आहे. कितीतरी वेळ वाळवंट निस्तब्ध होतं. थोड्या वेळाने वाळवंट म्हणालं, वाऱ्याने सोसाट्याने वाहावं म्हणून मी तुला माझी वाढू देतो. पण मी एकट्याने हे साध्य करू शकणार नाही. तुला वाऱ्याची मदत घ्यावी लागेल. तेवढ्यात वाऱ्याची झुळूक आली. थोड्या अंतरावर बसलेले टोळीचे सदस्य तरुणाकडे पाहत आपापसात चर्चा करीत होते. त्यांची भाषा त्याला समजत नव्हती. किमयागाराच्या चेहऱ्यावरचं हसू उमटलं आणि तरुणाजवळ येत वाऱ्याने त्याचा चेहरा कुळवळला. वाऱ्याला सारंच माहिती असतं ना, म्हणून वाळवंटाशी झालेलं तरुणाचं बोलणं त्याला ठाऊक होतं. वाऱ्याला ना जन्मस्थान असतं ना मृत्यूस्थान असतं. जगभर संचार करणं हेच त्याचं कार्य असतं. तरुण त्याला म्हणाला, मला मदत कर. माझ्या प्रियतेमेतेचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचवणारा तूच होतास. मला एक सांग, वाळवंटाची आणि माझी भाषा बोलायला तुला कोणी शिकवलं? माझ्या हृदयाने. वेगवेगळ्या प्रदेशात वाऱ्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. जगाच्या त्या भागात पूर्वेकडच्या महासागरावरून आर्द्रता घेऊन येणाऱ्या वाऱ्याला सिरोक्को म्हटलं जाईल. तरुण ज्या प्रदेशात आला होता तिथे त्या वाऱ्याला लिव्हेंटर म्हटलं जाईल. आणि ज्या वाऱ्याबरोबर वाळवंटातली वाळू आणि मूर युद्धात उमटलेल्या किंकाळ्या वाहत येतात असा तिथे समज होता. ज्या कुरणांत आणि ज्या मेंढ्या चरत असत त्याही पलीकडे त्या भागात कदाचित काही वेगळा समज असावा. हे वारं अँडालुसिया तिथून वाहत येतं असं तिथल्या लोकांना काहीच वाटत असावं. खरं सांगायचं, वाऱ्याची येण्याची किंवा जाण्याची कुठलीही ठराविक जागा नाही. किंबहुना त्याला अशी जागाच नाही. ॲक्च्युली कुठल्याही ठिकाणाशी वारं बांधलं गेलं नसल्यामुळे वाळवंटाहून अधिक प्रभावी होतं. आणि उद्या चालून वाळवंटात झाडं रुजवण्यात, मेंढ्यांना वाढवण्यात माणसाला यशही येईलही. पण वाऱ्याला गवासणी घालणं कधीच शक्य नसतं. वारं त्याला म्हणालं, तू वारं कसं होऊ शकशील? आपण दोघंही सर्वस्वी भिन्न आहोत. तुझ्या म्हणण्यात तथ्य नाही. तरुणाने आपला मुद्दा ठासून मांडला. इथवरच्या प्रवासात मी किमयागाराकडून त्याची गुपितं शिकलो आहोत. या विश्वाने निर्माण केलेलं प्रत्येक तत्त्व माझ्या अंतरंगात आहे. वारा, वाळवंट, महासागर, तारे प्रत्येकजण माझ्यात समाविष्ट आहे. आपल्या सर्वांची निर्मिती एकाच हाताने केली आहे. त्यामुळे आपला आत्मा समान आहे. मला तुझ्यासारखं व्हायचं आहे. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोचायचं आहे. महासागर ओलांडायचे आहे. माझा खजिना दडवून ठेवणाऱ्या रेतीला उडवून लावायचा आहे. जिच्यावर मी प्रेम करतो तिचा आवाज आज समंतात वाहून न्यायचा आहे. तुझं किमयागाराबरोबरच कालचं बोलणं मी ऐकलं आहे. वारा सांगू लागला. तो म्हणत होता, त्यानुसार प्रत्येकाची नियती निश्चित असते. तरीसुद्धा लोक स्वतःला वाऱ्यात नाही बदलू शकणार. नाउमेद न होता तरुण म्हणाला, लोकांना आणि वाऱ्यांना किती गोष्टी अशक्य आहेत याला मर्यादाच नाही. तू जर मला काही क्षण वारं व्हायला शिकवलंस तर आपण त्या शक्यतांबद्दल बोलू शकू. वाऱ्याची उत्सुकता चाळवली गेली. हे असं आजवर कधीही घडलं नव्हतं. त्यालाही अशी चर्चा करायला आवडलं असतं, पण माणसाचं रूपांतर वाऱ्यात कसं करायचं हे त्याला खरंच माहिती नव्हतं. तसं पाहिलं तर त्याच्याकडे ज्ञानाचा अनविनंत साठा होता. वाळवंटाची निर्मिती करणं, मोठाली जहाजं उडवणं, विस्तीर्ण जंगलं संपवणं अशा गोष्टी घडवून आणणं त्यांच्यासाठी सहज सोपं होतं. नगरांमधून जाताना मंजूळ संगीत आणि चित्रविचित्र आवाज निर्माण करणं हा त्याचा आवडता खेळ होता. आपण असीमित आहोत या भावनेत तो आजवर गर्क होता. पण आज हा तरुण त्याला सांगत होता की वाऱ्याच्या विचारपलीकडे असलेल्या अनेक गोष्टी अस्तित्वात होत्या आणि त्या घडवून आणण्याची क्षमता वाऱ्यात होती. आपल्या विनंतीचा वाऱ्यावर अनुकूल परिणाम होतो आहे हे लक्षात घेऊन तरुण म्हणाला, ह्यालाच तुम्ही प्रेम म्हणतो.